आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे। अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहेत। आज ते आंदोलन देखील बीडमध्ये करणार आहेत। जरांगेंचे समर्थक आहेत। सर्व भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते। ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे। मी शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही। कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गणा करतात। आजचा बीडमध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली। अजितदादांना बीडमध्ये मतदान नको अशा पद्धतीने ते म्हणाले। हे बघा, हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो BJPचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही। हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत। साहेब, आज हैदराबाद गॅजेट विरोधात जी धन्यवाद संघटनांनी याचिका